मस्त अशी चविष्ट चमचमीत कांद्याची पात करण्यासाठी इथे मी कांद्याची पात धुवून घेतलेली आहे. नंतर पातीचा कांदा वेगळा आणि पात वेगळी असं चिरून घेतलं. एका कढईमध्ये 2 चमचे फोडणीसाठी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये सुरुवातीला जिरा आणि मोहरी घालायची. जिरं मोहरी छान तडतडली की नंतर त्यामध्ये 1 चमचाभर लसूण पेस्ट घालायची. लसूण पेस्ट थोडीशी परतून घ्यायची. नंतर पातीचा कांदा यामध्ये सुरुवातीला घालायचा आणि तो चांगला भाजून घ्यायचा. 1-2 मिनिटे कांदा भाजून घेतला. नंतर त्यामध्ये चिरून घेतलेली पात घालून घ्यायची. तर एकदम छान असं ही पात तयार होते. या पद्धतीने नक्की करून बघा. पात थोडीशी मऊ झाली की नंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. चवीनुसार तिखट किंवा तुमच्या आवडीनुसार यामध्ये काळं तिखट घालायचंय. थोडीशी हळद घालायची आहे आणि इथे मी तुरीची डाळ भिजवून घेतलेली आहे. ती साधारण 1 चमचा 1.5 चमचा भिजलेली डाळ घालायची आहे. नंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती 1-2 मिनिटे ताट ठेवून ही पात शिजवून घ्यायची. मस्त अशी चमचमीत पात तयार होते. त्यामध्ये 1 चमचाभर जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. मस्त अशी आपली पात इथे तयार झाली. धन्यवाद.